वाऱ्याची दिशा आपण बदलू शकत नाही, परंतु आपला पतंग आपण निश्चितच नियंत्रित करू शकतो. चॅनेलमध्ये आपण बघत आहोत इंग्लिशचे इझी सेंटेन्सेस. मराठी थ्रू आपण इंग्लिशचे सेंटेन्सेस बघणार आहोत. तर चला सुरुवात करूया. आपलं फर्स्ट सेंटेन्स आहे, कृपया लक्ष द्या. कृपया लक्ष द्या. बघा, जनरली आपल्याला बोललं जातं, स्कूल कॉलेजेसमध्ये असतं तेव्हा आपले टीचर आपल्याला बोलत असतात, कृपया लक्ष द्या, मी जे काही शिकवत आहे त्याकडे लक्ष द्या. तर त्यासाठी आपण कसं बोलणार इंग्लिशमधून? प्लीज अटेन्शन. प्लीज अटेन्शन. व्हिडिओच्या लास्टला मी काही पॉईंट्स सांगणार आहे ज्या तुम्हाला कंटिन्यू फॉलो करायचे आहे. त्याने आपली जी काही जर्नी आहे इंग्लिश शिकण्याची ती लवकरात लवकर आपण अचीव करणार आहोत. तर सेकंड सेंटेन्स आहे, तो कुठे जाईल. तो कुठे जाईल. सपोज घरात बघा जनरली असं होतं की आपल्या वडिलांनी काही काम सांगितलं आपल्याला, सपोज आपल्या भावाला किंवा आपल्याला, तर आपली आई लगेच बोलते की तो कुठे जाईल, त्याला कुठे माहीत वगैरे. तर तो कुठे जाईलसाठी काय सेंटेन्स होईल इंग्लिशमधून? वेअर विल ही गो. वेअर विल ही गो. ओके. नेक्स्ट आहे, तू कुठे राहत होतास. तू कुठे राहत होतास. बघा, आजची सेंटेन्सेस जी आहे ना ती थोडीशी वेगळी सेंटेन्सेस आहे. तर तू कुठे राहत होताससाठी काय होईल? वेअर यू लिव्हिंग. वेअर यू लिव्हिंग. ओके. नेक्स्ट आहे, मी कुठे गेलो. मी कुठे गेलो. सपोज एखादं काहीतरी आपली बहीण बोलते की हा कुठेतरी गेला होता, आपल्या सपोज भावाबद्दल कंप्लेंट करते की हा कुठेतरी गेला होता, याने काहीतरी केलं वगैरे. तर आपण बोलतो की मी कुठे गेलो होतो तिकडे. तर मी कुठे गेलो होतो, मी कुठे गेलो यासाठी काय सेंटेन्स होईल? वेअर डीड आय गो. मी कुठे गेलो यासाठी सेंटेन्स होईल वेअर डीड आय गो. ओके. नेक्स्ट आहे, ते कुठे गेले आहेत. ते कुठे गेले आहेत. ते कुठे गेले आहेत. ते कुठे गेले आहेत. सपोज आपली आई कुठेतरी बाहेर गेली आणि आईला किंवा आपण घरी आलो, आपले वडील आपल्याला दिसत नाही, तर आपण विचारतो ना की आई पप्पा कुठे गेले आहेत. तर ते कुठे गेले आहेत साठी काय सेंटेन्स होईल? वेअर डीड दे गो. वेअर डीड दे गो. ओके. नेक्स्ट आहे, तो कुठे झोपतो. तो कुठे झोपतो. तर त्यासाठी इंग्लिश सेंटेन्स काय होईल? वेअर डज ही स्लीप. वेअर डज ही स्लीप. ओके. नेक्स्ट आहे, तुला कुठे जावेसे वाटते. तुला कुठे जावेसे वाटते. किती छान होईल ना आपल्याला असा कोणी प्रश्न विचारला की तुला कुठे फिरायला जावेसे वाटते. तर त्यासाठी काय सेंटेन्स होईल इंग्लिशमधून? तुला कुठे जावेसे वाटतेसाठी वेअर डू यू वॉन्ट टू गो. वेअर डू यू वॉन्ट टू गो. ओके. नेक्स्ट आहे, तू कुठे राहतोस. सपोज आपला एखादा फ्रेंड घरी आला नवीन आणि आई त्याला विचारते की बाळा तू कुठे राहतोस. तर तू कुठे राहतोससाठी काय सेंटेन्स होईल इंग्लिशमधून? वेअर डू यू लिव्ह. वेअर डू यू लिव्ह. ओके. नेक्स्ट आहे, तू कुठे खेळतोस. तू कुठे खेळतोस. तर त्यासाठी काय होईल इंग्लिश सेंटेन्स? वेअर डू यू प्ले. वेअर डू यू प्ले. बघा, आज शक्यतो सगळे क्वेश्चन मार्कवालेच आपण सेंटेन्स बघतोय. नेक्स्ट आहे, ते कुठे राहायचे. ते कुठे राहायचे. तर त्यासाठी इंग्लिश सेंटेन्स काय होईल? वेअर दे लिव्हिंग. वेअर दे लिव्हिंग. ओके. नेक्स्ट आहे, ते कुठे पोहोचले. ते कुठे पोहोचले. त्यासाठी काय होईल? वेअर डीड दे रीच. वेअर डीड दे रीच. ओके. नेक्स्ट आहे, तुम्ही कुठे राहणार. तुम्ही कुठे राहणार. त्यासाठी इंग्लिशमधून काय होईल सेंटेन्स? वेअर विल यू स्टे. वेअर विल यू स्टे. तुम्ही कुठे राहणारसाठी काय सेंटेन्स होईल? वेअर विल यू स्टे. वेअर विल यू स्टे. ओके. नेक्स्ट आहे, जे करायचे असेल ते कर. जे करायचे असेल ते कर. डू व्हॉट एव्हर यू वॉन्ट. डू व्हॉट एव्हर यू वॉन्ट. ओके. नेक्स्ट आहे, माझ्या सहनशक्तीची परीक्षा बघू नकोस. माझ्या सहनशक्तीची परीक्षा बघू नकोस. बघा, कधी कधी असं होतं की आपण आपला भाऊ आहे आणि त्याला लाडाने मारतोच आहे, फटके देतोच आहे. तर तो बोलतो की ताई तू माझ्या सहनशक्तीची परीक्षा बघू नकोस, नाहीतर एक बुक्का असा मारेल ना की तू रडायलाच लागशील. तर माझ्या सहनशक्तीची परीक्षा बघू नकोससाठी काय आहे? डोंट टेस्ट माय पेशन्स. डोंट टेस्ट माय पेशन्स. बघा, तुम्ही याचा स्क्रीनशॉट क्लिक करून घ्या. आता बघा, आपल्याला इंग्लिश शिकायचं आहे. त्यासाठी आपण काही मी स्टडी करून थोडेसे
मी काही पॉईंट्स काढलेले आहेत जे आपल्याला कंपल्सरी फॉलो करायचे आहे, जेणेकरून आपण इंग्लिश लवकर आपली शिकणार आहोत. तर सर्वात महत्त्वाचं, इंग्लिश शिकण्यासाठी एक नोटबुक बनवा. त्यामध्ये जी काही आजपर्यंतची मी व्हिडिओज अपलोड केलेले आहेत ते सगळे व्हिडिओज एकदा चेक करा आणि त्या व्हिडिओची सगळी सेंटेन्सेस नोटबुकमध्ये मोठ्या आवाजात वाचून लिहा. नेक्स्ट आहे, आपण हे जे काही लिहिलं आहे ते सगळं 4 to 5 टाइम्स डेली रीड करायचं आहे. नेक्स्ट आहे, ही सगळी सेंटेन्सेस जेव्हा आपण बोलू तेव्हा ही सगळी सेंटेन्सेस इंग्लिशमधूनच बोलण्याचा ट्राय करायचा आहे. बघा, इंग्लिशचं जे काही एन्व्हायरमेंट आहे ते आपल्या सभोवताली आपल्यालाच बनवायचं आहे. ते कसं बनवायचं, मी काही टिप्स सांगते तुम्हाला. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण ज्या काही नॅशनल चॅनलवरच्या इंग्लिश न्यूज असतात ना, त्या कंपल्सरी ऐकायला सुरुवात करा. नेक्स्ट, तुम्ही इंग्लिश मूव्हीज बघू शकता किंवा ज्या मूव्हीजला, सिरियल्सला खाली इंग्लिश सबटायटल असेल अशा तुम्ही शोज बघू शकता. नेक्स्ट, घरामध्ये काही छोटी मुलं असतील त्यांचे इझी लँग्वेजचे जे काही बुक्स असतात ते तुम्ही रीड करू शकतात. बघा, आपण हिंदी गाणं जे आहे ते कसं पाठ करतो बरं, कसं आपल्या लक्षात राहतं, कारण ते वारंवार आपल्या कानावरती पडत असतं. त्या वेनेच आपल्याला जायचं आहे. सारखं आपल्या इंग्लिश काही ना काही पद्धतीने आपल्या कानावरती पडलं पाहिजे. आपोआप सेंटेन्सेस सुचत जातात, आपोआप वर्ड सुचत जातात. जिथे अडचण वाटते तिथे गुगल करा आणि आपल्याला तो शब्द आपण गुगल थ्रू आपण आपल्याला मिळू शकतो. नेक्स्ट आहे, घरात छोटी मुलं असतील त्यांच्याशी इंग्लिशमधून तुटकं फुटकं जसंही असेल चुकीचं बरोबर ते बोलण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर सगळ्यात बेस्ट वे, मिरर समोर उभे राहा. आपण जे काही डेली करतोय, आपल्या जे काही सराउंडिंगला आहे, जे काही चालू आहे ते सगळं इंग्लिशमधून वाक्य बनवण्याचा प्रयत्न करा. विचार जो काही करता तो इंग्लिशमधून विचार करण्याचा प्रयत्न करा. बघा, ह्या गोष्टी आपणच आपलं इंग्लिशचं एक एन्व्हायरमेंट बनवायचं आहे आणि त्यामुळे आपल्याला नक्कीच आपण इंग्लिश लवकर शिकणार आहोत. तर चॅनेलवरती मी बरेचसे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत. नवीन सबस्क्रायबर्स असतील तर नवीन व्ह्युअर्स असतील तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे, लाईक केलेलं आहे, शेअर केलं आहे, ते सर्वांना मनापासून खूप खूप धन्यवाद. आपली ही फॅमिली आपल्याला बरीचशी मोठी करायची आहे, जेणेकरून आपण सगळेच लवकरात लवकर इंग्लिश शिकू आणि दुसऱ्यांनाही आपण इंग्लिश शिकण्यासाठी हेल्प करू. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, इंग्लिश बोलत राहा. बाय.